नमस्कार मित्रांनो. राज्यातील लाखो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे सध्या लक्ष लागले आहे पावसाळी अधिवेशनाकडे. कारण महिलांच्या मनात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार का? KYC पुन्हा सुरू होणार का? ज्यांची KYC प्रलंबित आहे त्यांना थांबलेले हप्ते मिळणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महिलांना हवी आहेत. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांद्वारे 1500चे 2100 रुपये होणार असल्याचा चर्चा सुरू आहे. मात्र आतापर्यंत राज्य सरकारने याबाबत कोणताही अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पावसाळी अधिवेशनात सरकारकडून याबाबत काही घोषणा झाल्यास अधिकृत मान्यता मिळेल. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे KYC प्रलंबित असलेल्या महिलांचा. अनेक महिलांची KYC पूर्ण न झाल्यामुळे काही हप्ते अडकले आहेत. अशा महिलांना आशा आहे की सरकार पुन्हा एकदा KYC करण्याची संधी देईल आणि त्यानंतर पात्र लाभार्थींना थकीत हप्ते देखील जमा केले जातील. मात्र याबाबतही अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याशिवाय अनेक महिलांनी अर्ज केले आहे, पण त्यांचा अर्ज अद्याप पडताळणीमध्ये आहे. काहींचे अर्ज मंजूर झाले नाहीत, तर काहींना अजूनही एकही हप्ता मिळालेला नाही. अशा सर्व महिलांना सरकारकडून अधिवेशनादरम्यान काही दिलासादायक निर्णयाची अपेक्षा आहे. मित्रांनो, जर सरकारने रकमेत वाढ, KYC पुन्हा सुरू करणे, प्रलंबित हप्ते देणे किंवा नवीन पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला तर त्याची अधिकृत माहिती शासनाकडून जाहीर केली जाईल. त्यामुळे सध्या कोणत्याही व्हायरल मेसेज किंवा अस्पष्ट बातमीवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत घोषणा आणि शासन निर्णय आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, पावसाळी अधिवेशनात लाडक्या बहिणींसाठी कोणते मोठे निर्णय होतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अधिकृत अपडेट जाहीर होताच सर्वात आधी माहिती आम्ही तुम्हाला देऊ. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.